महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चा 8वा हप्ता लवकरच खात्यात. लाभार्थ्यांमध्ये 83% विवाहित महिला, विधवा फक्त 4.7%. मुंबई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना च्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून लवकरच हा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेच्या सुमारे 2.5 कोटी लाभार्थ्यांपैकी 83% महिला विवाहित आहेत, तर 11.8% अविवाहित आणि 4.7% विधवा महिलांचा समावेश आहे. याशिवाय घटस्फोटित 0.3%, परित्यक्त 0.2% आणि निराधार 0.1% महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे. 8वा हप्ता कधी मिळणार? राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सरकारकडून पात्र महिलांची पडताळणी सुरू असून अपात्र ठरणाऱ्या महिलांचे नावे यादीतून वगळली जात आहेत. कोणत्या वयोगटातील महिलांना सर्वाधिक लाभ? 30 ते 39 वर्षे वयोगटातील सर्वाधिक म्हणजे 29% लाभार्थी आहेत. 21 ते 29 वर्षे वयोगटातील 25.5% महिला लाभार्थी आहेत. 40 ते 49 वर्षे वयोगटातील 23.6% महिलांनी लाभ घेतला आहे. 50 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांचे प्रमाण 22% आहे, तर 60 ते 65 वयोगटातील 5% महिलांना देखील मदत मिळाली आहे. महिला व बालकल्याण सचिव अनुप कुमार यादव यांच्या मते 60 ते 65 वर्षांच्या 5% महिलांना मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे अनेक गरजू महिलांना आधार मिळाला आहे. कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज? पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज झाले, त्यानंतर नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. कोकणात सिंधुदुर्ग आणि विदर्भात गडचिरोली या जिल्ह्यांत सर्वात कमी अर्ज आले आहेत. योजनेतून कोणाला लाभ मिळतो? ही योजना 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त आणि निराधार महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत प्रदान करते. योजनेसाठी आवश्यक अटी: वार्षिक कौटुंबिक उत्पन्न इंडियन रुपी 2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक. प्रत्येक कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील पात्र ठरू शकते. योजनेतील बदल आणि लाभार्थ्यांची पडताळणी: महायुती सरकारने सत्तेत आल्यावर हा भत्ता 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते आणि राज्य अर्थसंकल्पात त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. योजनेचा वार्षिक खर्च तब्बल 46,000 कोटी रुपये असून सरकारकडून पात्रतेची कसून तपासणी सुरू आहे. आतापर्यंत 5 लाख लाभार्थी अपात्र ठरवले गेले असून हा आकडा 15 लाखांपर्यंत जाऊ शकतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. योजना कोणासाठी बंद होणार? 4 चाकी वाहन असणाऱ्या महिलांना लाभ नसेल. सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही. इतर सरकारी योजनांमधून 1500 रुपयेपेक्षा जास्त लाभ मिळणाऱ्या महिलांना अपात्र ठरवले जाईल. महत्त्वाचे: लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. अपात्र लाभार्थ्यांना योजना बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. योजना बंद होण्याआधी खात्यात पैसे जमा झाले आहेत का, हे लाभार्थींनी खातरजमा करून घ्यावी. लाडकी बहीण योजनेशी संबंधित अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.